अरे आता 2 मिनिट आम्ही सर मागे म्हणतात पुढे तू सांगतोय माझं नाव सांगतो हर्षुबा ठीक आहे आलाय का वरती नाही जात इकडे सुशील बाकी नका जाऊ अरे मीडिया नका जाऊ इतकं वजन नाही पेरणार मीडिया नाही तर ते त्यांचे माणसं आगाव साहेब ते त्यांचे माणसं अरे वरती जाऊ नका साहेब तुम्ही खाली हाँ भाई दादा चालू 7:30 जाऊ दे इकडे पण होतं का राहायला होते
कंपनीच्या आतमध्ये आराम से गिरेंगे आराम हो जाए बोलो अभिसर चलो पीछे आ जाओ। उसको बोल रहा जाओ 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 ऊपर जाओ। हाँ जाओ ऊपर जाओ 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 ऊपर जाओ। नहीं जाओ ऊपर जाओ ऊपर जाओ जाओ जान दो जाओ। साफ गए जान दो जाओ 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 आगे 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 या साहेब वाले खाली है अविनाश सर थोड़ा हाथ में गया ना। चला इकडे थोड़ा बाहेर अरे बाहर खाली अरे मागे सरकारने लागले ना सांग करा तुम्ही या ना हे मोबाईल बोलून नंतर ठीक आहे चला शिरसाट साहेब अरे बाहेर कोणाचा आता ये ना अरे यार अरे यार सांगा ना थोडं या मोबाईल वाले सगळे मागे या अमय भाई पीछे भाई हमारे समोर नको भाई आत नको रफिक भाई आपल्याची चांगली पद्धत आहे नाही यार कुणाल तू यार भाई इथे येऊन बोलतील नाही अरे अजून हार आहे पुरा यार काय सांगायचं काही जण तिकडून उभे राहा मला नका ते चालू कर
आलं चालेल तुमच्या उद्या कोण आहे सचिन नेते साहेब या विषयाचे अन्य प्रश्न आहेत ते इथे काय दिसतंय तुम्हाला आज या बजाजनगर भागामध्ये ज्या भीषण आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला त्याची पाहणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः जाऊन केली. खरं तर हा प्लॉट इंडस्ट्रियल प्लॉट असलेला प्लॉट जवळपास 5000 स्क्वेअर फीटचा. आतमध्ये जर जाऊन आपण जर पाहिलं तर तिथं रेसिडेन्शियल प्रकारचं आम्हाला सर्व दिसून आलेलं आहे आणि ते कामगार तिथे राहत होते. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सुद्धा दिसलेल्या आहेत, कपडे दिसलेले आहेत, अनेक प्रकार आम्ही तिथं पाहिलेले. परंतु काही मालकांना शहरामध्ये व्यवसाय करताना हे जे काही कामगार होरपळून मेलेत किंवा गुदमरून मेलेत, काही लोकांना जी इंजुरी झालेली आहे ती फक्त मालकाच्या चुकीमुळे झालेली आहे आणि हे सर्व परप्रांतीय लोक आणायचे, एका रूम मध्ये घुसडायचे, तिथंच खा, तिथंच राहा आणि तिथंच जेवा आणि तिथंच झोपा. हा जो प्रकार या इंडस्ट्रियल एरियामध्ये जास्त प्रमाणात घडतोय त्याच्यामुळे झालेली दुर्घटना आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षितेचे साधनं त्या ठिकाणी नाही. MIDCचं कोणत्याही जे काही अधिकारी त्यांचं कोणतंही लक्ष नाही आणि असा प्रकार जर वारंवार ज्या बजाजनगरमध्ये इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे असलेलं MIDCचं दुर्लक्ष आणि मग कंपनी मालकांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या फायद्यासाठी कामगाराला राबवून घेण्याचा जो प्रकार झालेला आहे. माझी अशी मागणी आहे की ह्या प्रथमतः मालकावर 302 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल, परंतु ज्यांच्या चुकीमुळे नाहक काही लोकांचे प्राण गेले, भले ते पण परप्रांतीय असोत, परंतु गुदमरून मरणे, त्या ठिकाणी त्यांना कोंबणे, अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेमधला त्याचा आतला सगळा भाग आहे, त्यांच्या हेही तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत. या भागामध्ये जे काही एन्क्रोचमेंट होतोय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हा MIDCच्या अधिकाराचा नित्याचा नियम झालेला आहे. म्हणजे आपला या भागातला कामगार सुरक्षित नाहीच आहे. लेबर कमिशनर ऑफिसमध्ये या कोणत्याही कामगारांची नोंद सुद्धा नाही. म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत या घटनेमुळे आज समोर आलेले आहेत. झालेली घटना जरी दुर्दैवी असली तरी ही घटना वारंवार या भागामध्ये घडू नये, नाहक लोकांचे प्राण जाऊ नये, म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी करत आहे आणि जरूर सरकार यावर गांभीर्याने विचार करेल. संभाजी नगरातला हा भाग औद्योगिक दृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं 6 कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही. पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे, क्लिअर दिसतं. कारण एक तर हा 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असताना किती मोठं एन्क्रोचमेंट आहे इथे, सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे. त्याच्याकडे MIDCचं कसं दुर्लक्ष आहे, का दुर्लक्ष आहे? मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे, काय याच्याकडे लक्ष देतो? कामगार कुठून आले, काय आले, रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का, इथं हा रेसिडेन्शियल भाग आहे का, इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का, गॅस ठेवणं अलाउड आहे का,
जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मेलेले. आणि म्हणून याला एकतर खरं तर जो कोण मालक असेल मला माहित नाही, याच्यावर तर 302 मनुष्यवधाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे MIDCच्या, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण या महिन्याभरातला या महाराष्ट्रातला हा 3रा अपघात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असाच अपघात झाला, नागपूरमध्ये तर सोलार इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभाजीनगरात अपघात झाला. म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का? सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का? आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर मला तर ते सहन आम्ही करणार नाही. ज्या पद्धतीनं ही MIDCचं नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय असं आमच्या मनात शंका निर्माण होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल. इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिडेन्शियल इथं जास्त दिसतंय. लोक राहतात कसे, कोंबून जनावर कसे राहतात, बकऱ्या गायी वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले आहेत इथं सगळ्या पदांत. म्हणून याला कोणी बघतच नाही. उद्योग विभाग बघत नाही, कामगार विभाग बघत नाही, कामगाराचा डिश विभाग बघत नाही. आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या आहे. मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि MIDCचे अधिकारी यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बिलकुल ही मागणी लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही. कारण 6 कामगाराचा जीव हा काही स्वस्त नाही. तुम्ही आता उल्लेख केला संभाजीनगर सोबत तिकडे पुणे चाकणीकडचा. हो, तर महाराष्ट्रातल्या MIDC इंडस्ट्री या धोक्यातच आहेत का या सगळ्या दुर्लक्षामुळं? आणि त्यावर तुम्ही कोणाला जबाबदार आणि त्याच्यावर काय करायला हवं? नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विषय आहे, वेगवेगळ्या पद्धतीने धोरणं आहे. याची नियमित खरं तर डिश विभागाला नियमित पाहणी करण्याचं आहे. आता इथं कामगार 20 पेक्षा कमी आहे. त्यामुळे शॉप ऍक्ट मध्ये असतील बहुत रेस्ट्रिक्शन, ते आहे का नाही आहे. मग त्या शॉप ऍक्ट नुसार किती लोक हे कामगार विभागाचे लोक किराणा दुकानात जाऊन धाड मारतात, मिठाईच्या दुकानात बघतात, पण इंडस्ट्रीत येऊन नाही बघत हे लोक. हे कामगार विभाग आहे ना, हा मिठाईचं दुकान बघेल, एखादं किराणा दुकान बघेल, पण इंडस्ट्री येऊन बघणार नाही. जबाबदारी नाही, बघितलं पाहिजे. फक्त स्वार्थासाठी कामगार विभाग आहे का? कामगाराच्या सुरक्षिततेसाठी कामगार विभाग सक्रिय असला पाहिजे, परंतु तो नाही असं मी स्पष्टपणे आहेच. ते करावं लागत नाही, नियमच येतो, कायदाच येतो, तो काय नवीन नाहीये. त्याला पथक निर्माण करा वगैरे करायची गरज नाही. कामगार विभागाच्या अंडर एक औद्योगिक सुरक्षा विभाग आहे ज्याला डिश म्हणतात. हा विभागाचं हे कामच आहे की सगळ्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेची काळजी घेणं हे काम आहे. इन्स्पेक्शन करावं लागतं, त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं, त्याचं आहे का नाही बघून येतं जातील ते अधिकारी घरी. इन्स्पेक्शन करायला अवघा एक इन्स्पेक्टर इथे आहे आणि 7-8 उद्योगांमध्ये तो अवघा एक माणूस पाहणी करतो. असं नाही, त्यांनी सब एजन्सी करण्याचा सुद्धा त्या विभागात निर्णय आहे. त्यांना सब एजन्सी ठेवता येते, खासगी पण लोक ठेवता येतात त्यांना. ते अधिकार सरकारने त्यांना दिलेले. आता त्याची अंमलबजावणी ते करतात नाही करतात मला माहिती नाही. चला, थँक्यू.